नवाब मलिक महाराष्ट्रातलं आणि विशेषतः दोन मोठ्या पक्षातलं राजकारण पुन्हा एकदा या नावाभोवती फिरतंय. कारण राष्ट्रवादी फुटल्यानंतर नवाब मलिकांनी पहिल्यांदाच त्यांची भूमिका स्पष्ट केली. नवाब मलिकांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि राजकारण चांगलंच तापलं. मलिकांच्या निर्णयाला भाजपनं कडाडून विरोध केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना खुलं पत्र लिहिलं. सत्ता येते जाते पण देश महत्वाचा आहे, त्यांना महायुतीमध्ये घेणं योग्य नसल्याचं म्हणलं. या सगळ्या भोवती राज्यात राजकीय घमासान सुरू असताना विरोधकांनी अजित पवार गटाच्या इतर नेत्यांची प्रकरणंही बाहेर काढली. मलिकांवरून विषय तापलेला असताना विरोधकांनी प्रफुल्ल पटेलांविषयी सवाल उपस्थित केले. शिवाय अजित पवारांना लिहिलेलं पत्र फडणवीसांनी जाहीर करत अजित पवारांचीच कोंडी केली. भाजपची नैतिकता, विरोधकांची आक्रमक भूमिका, अल्पसंख्याकांची मतं मिळवण्यासाठी सुरू असलेली धडपड, या सगळ्यात अजित पवार गट अडचणीत सापडणार की भाजप? अजित पवार आता खरंच पुन्हा एकदा बॅकफूटवर गेलेत का, जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत. नवाब मलिकांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आणि मलिकांच्या पाठिंब्याच्या मुद्द्यावरून राजकारणात नवा वाद सुरू झाला. ज्या भाजपनं मलिकांवर गंभीर आरोप केले होते, मलिक वैद्यकीय कारणांमुळे तुरुंगाबाहेर असताना आता तेच मलिक भाजपला युतीत कसे चालतात, असा सवाल हिवाळी अधिवेशनादरम्यान उपस्थित झाला. यानंतर सत्ता येते आणि जाते पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा. मलिकांबद्दल वैयक्तिक आकस नसला तरी ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत ते पाहता मलिकांना महायुतीत घेणं योग्य नसल्याचं देवेंद्र फडणवीस अजित पवारांना पत्र लिहित म्हणाले. यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी मलिकांचा मुद्दा लावून धरत प्रफुल्ल पटेलांनाही या वादात ओढलं आणि भाजप समोर रोकडा सवाल उपस्थित केला. मलिक यांच्याबाबत फडणवीसांच्या भावना वाचून आनंद झाल्याचं दानवे म्हणाले, पण त्यांनी यावेळेस फडणवीसांना पत्र लिहित प्रफुल्ल पटेलांवरही दाऊदच्या हस्तकाशी संबंधांचे आरोप, त्यामुळे मलिकांप्रमाणे पटेल यांच्याबाबतही तुमच्या भावना तीव्र आहेत का, असा सवाल उपस्थित केला. अजित पवार गटाचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल हे अलीकडेच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना भेटल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झालं. गोंदिया विमानतळावर मधल्या काळात पटेलांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. याच पटेलांचे दाऊद आणि त्यांच्या हस्तकांशी संबंध आहेत. दाऊदच्या खास हस्तकाकडून पटेल यांनी आर्थिक व्यवहार केल्याने ईडीने पटेल यांची संपत्ती जप्त केली आहे. नवाब मलिक यांच्याबाबत आपल्या तीव्र भावना आहेत, तशाच भावना प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत आहेत का, याचा खुलासा आपल्याकडून होणं गरजेचं आहे. तरी याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी अशी आशा बाळगतो, असं दानवे फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात म्हणाले. एकीकडे देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहून आणि मुख्य म्हणजे ते प्रसिद्ध करून अजित पवारांना उघडं पाडलं, तर दुसरीकडे अंबादास दानवेंनी प्रफुल्ल पटेलांना यात आणून अजित पवारांची पुरती कोंडी केलीच, पण फडणवीसांना पत्र लिहून भाजपलाही अडचणीत आणलं. नवाब मलिकांना आपल्यासोबत घेणं म्हणजे शरद पवार गटाला शह देण्यासारखं होतं. आता मलिकांना पण अजित पवार गट हवाय आणि याचं कारण स्पष्ट आहे. मलिक हे सध्या अंतरिम जामिनावर बाहेर आहेत, पण पुढे जाऊन 1-1.5 महिन्यांनी जेव्हा सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी होईल तेव्हा मलिकांना जामीन टिकवणं अवघड आहे. कारण भाजपचे मोहित कंबोज उघडपणे म्हणतात की जी व्यक्ती वैद्यकीय कारणांमुळे अंतरिम जामिनावर आहे ती ठणठणीत आहे, अधिवेशनाच्या कामात सहभागी होते, त्याला तुम्ही पुन्हा तुरुंगात घ्या असं चॅलेंज करू शकतो. त्यामुळे तुरुंगाबाहेर राहायचं असेल तर नवाब मलिक हे अजित पवारांबरोबर जाणार असं आधीही म्हणलं जात होतं. मात्र मलिक सत्ताधारी बाकावर आले आणि त्यांच्यासोबत जो प्रफुल्ल पटेलांचा विषय बाहेर आलाय, यामुळे अजित पवार गटाची गोची झाली. मात्र मलिकांच्या या विषयामुळे कुठेतरी अधिवेशनाचे मुख्य विषय मागे पडले. मलिकांना माहिती होतं ते जेव्हा सत्ताधारी बाकावर येऊन बसतील तेव्हा महायुतीत वादाची ठिणगी पडणार आणि झालंही तसंच. विरोधकच जाऊ द्या, पण शिंदे गटाचे नेतेही नवाब मलिकांविरोधात आक्रमक झाले. यामुळे झालं असं की मलिकांच्या मार्फत अल्पसंख्याक वोट बँक तगडी करण्याचा जो मनसुबा अजित पवार गटाचा होता त्यालाच सुरुंग लागलाय. कारण सध्या मतांची टक्केवारी आणि त्यात मलिकांची जागा पाहिली तर सरकारमध्ये आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठी अजित पवार गटाला आपली मतं वाढवणं खूप गरजेचं आहे. वेगवेगळ्या सर्वेतून जर सध्या मतांची टक्केवारी पाहिली तर भाजपकडे 33% मत आहेत. सत्तेत येऊन बराच सावधी झाला असला तरी शिंदे गटाला केवळ 6.25% मत आहेत, तर अजित पवार गटाकडे त्यापेक्षाही कमीच म्हणजे फक्त 5.5% मत आहेत. आता याची टोटल केली तर महायुतीकडे सध्या 43 ते 44% मतं आहेत. त्या उलट काँग्रेसला 18%, ठाकरे गटाला 15% आणि शरद पवार गट 14%, असं मिळून महाविकास आघाडीला 47% मत आहेत. आता जर यात वंचित बहुजनची मतं
मतं जोडली तर महाविकास आघाडीच्या पारड्यात 53% मतं. त्यामुळे आपल्या गटांची मतं वाढवण्यासाठी युतीतल्या शिंदे गटात आणि अजित पवार गटात सध्या चढाओढ सुरू आहे. आपली वोट बँक वाढवण्यासाठी अजित पवारांनी बहुजनवादाची भूमिका घेतली, जातीनिहाय जनगणनेची मागणी केली. पण दुसरीकडे प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीची भूमिका धर्मनिरपेक्ष असल्याचं म्हणतात, तर भुजबळांच्या मराठा ओबीसी वादातील भूमिकेमुळे अजित पवार बॅकफूटवर गेले. आता नवाब मलिक हे तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये अल्पसंख्याक मंत्री असताना अल्पसंख्याकांसाठी, मुस्लिमांसाठी अनेक कामं करण्यात आली, योजना राबवल्या गेल्या. जेव्हा मलिकांवर आरोप झाले, ते तुरुंगात गेले, तरीही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मलिकांचं पद दुसरं कोणाला दिलं नाही. महाविकास आघाडी सरकार पडेपर्यंत अल्पसंख्याक मंत्री हे नवाब मलिकच होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंबद्दल पॉझिटिव्ह मेसेज मुस्लिम समाजात गेला आणि सध्या मुस्लिम समाजाची मतं काँग्रेस बरोबरच ठाकरेंकडे येतात. मुस्लिम समाज हा भाजपचा वोटर नाही. शिंदे गटाची भूमिका ही सुरुवातीपासूनच वेगळी आहे. त्यामुळे मुस्लिम मतं फोडण्यासाठी अजित पवार गट प्रयत्नशील होता. आता अल्पसंख्याक विभागात मलिकांचं काम, त्यांच्यासोबत असलेली वोट बँक यासाठी त्यांना आपल्या गटात घेण्यासाठी अजित पवार गटाची धडपड होती. यासाठी अजित पवारांनी आधी मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा राज्य मंत्रिमंडळात लावून धरला. मौलाना आझाद आर्थिक महामंडळाला 30 कोटींवरून 500 कोटींची हमी 8 वर्षांसाठी दिली. यानंतर अल्पसंख्याक विभागाला पुरवणी मागण्यातून 628 कोटी दिले. या कामातून ठाकरे गट आणि काँग्रेसची मुस्लिम मतं फुटण्याची शक्यता होती. पण यात नवाब मलिकांचा मुद्दा आला आणि अजित पवार आणखीनच बॅकफूटवर गेले. मलिकांवरून विषय पेटलेला असताना आता प्रफुल्ल पटेलांना डिफेंड करताना अजित पवारांना आणि भाजपलाही नाकी नऊ येणार आहेत. कारण खुद्द अमित शहांनी प्रफुल्ल पटेलांवर गंभीर आरोप केले होते. फडणवीसांचं जाहीर पत्र, विरोधकांचे आरोप आणि सध्याची एकंदर परिस्थिती बघता भाजपसोबत गेलेले अजित पवार दिवसेंदिवस चक्रव्यूहात अडकत चाललेत का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डेमोक्रेसी टीओडी मराठी, लोकांकडून लोकांसाठी.